काळजाचा ठोका चुकवणारी मित्रांनो जळ काढण्याची परंपरा आहे. तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी माझी अपेक्षा आहे. जळ काढण्यासाठी मित्रांनो आम्हाला वड्याच्या ठिकाणी किंवा वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जावं लागणार आहे. त्यामुळे आता बघा तुम्ही दुपारचं ऊन जास्त आहे आणि घरापासूनचं अंतर जास्त लांब आहे. त्यामुळे आम्ही तिथे जाण्यासाठी ट्रॅक्टरची सोय केलेली आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसले जाता काय प्रकार घडतोय. फक्त थोडं बारकाईने लक्ष द्या तुम्ही. ट्रॅक्टरमध्ये बसल्यावर जातो मग मी आलो की. हलगीच्या गजरामध्ये आम्ही वड्याच्या कडेला पोचणार आहे थोड्या वेळात. तिथे गेल्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवतो. बघा तुम्ही. तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही चालू जळ सोडायला. चला. हॅलो. मामी आहेत काय? मामी बघू. मामी आहेत वय. हा त्या मालकांचा कार्यक्रम आहे ना. पोतराजाच्या अंगात आल्यावरती त्याच्या हातामध्ये कोंबडा द्यायचा आहे. तो कोंबडा हातात पकडून त्याची मान तो पोतराज तोंडाने तोडणार आहे. त्याचे बघा तुम्ही पुढे. अनय अमय आणि ही छोटा जादूगार. आठ खड गोळा करा. 8 खड. 8 लय मोठं नाग घेऊन पाण्यात धुवून आणा. तुम्ही सारखं करता ना असं. इकडे तोंड करून दो माझ्याकडे. हा मासेच आहेत कधी. ए महाग सोड चल.
ही पूजा मांडायचा जो कार्यक्रम चालू आहे ना मित्रांनो, सगळ्या गुरूंच्या सगळ्या नियोजनामुळे चालू आहे. जवळजवळ अर्धा तास गेला पूजा मांडायला. निवड, नारळ, कळशी, गजरं, लिंबू, नारळ, अगरबत्ती त्याच्यामध्ये बघा तुम्ही. आणि त्या बसलेल्या बायकांना ते म्हणतात ना, नखपालिश, सिंदूर, हातावरती मेहंदी, दातवान, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना ते द्याव्या लागतात. त्याशिवाय ही कार्यक्रम संपन्न होत नाही. घरामध्ये हा कार्यक्रम ठेवण्याचा एकच उद्दिष्ट आहे मित्रांनो, घराच्या आतमध्ये सुख शांती लाभावी आणि घरामध्ये कोणतीही हानी होऊ नये, सगळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, कोणावरही काही संकट येऊ नये असा उद्दिष्ट आहे. पूजा मांडत असताना माझं सगळं लक्ष त्या पूजेवरतीच होतं. काय ठेवतात, कसं ठेवतात. माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या. माझी पहिलीच वेळ होती हा कार्यक्रम बघण्याची आणि मी फक्त बघण्याची भूमिका घेतलेली होती. येत्या कोणत्याही गोष्टीला मी हात लावला नाही. माझ्या डोक्यामध्ये एकच होतं, एक नाही गोष्ट शूट करायची आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा. काय करतात काहीच विचारलं नाही त्यांना. डोक्यात जे ठेवलं होतं तेच काम चालू होतं. माझ्या हिशोबाने त्यांची आता पूजा उरकत आलेली आहे. थोड्या वेळामध्ये जळ काढण्याचा कार्यक्रम चालूच होईल. अजून काही जास्त हालचाल वाटत नाही, कारण गुरूंच्या आदेशानुसार सगळ्या गोष्टी घडतात तिथं. अजून सगळं वातावरण शांत असल्यामुळे किती वेळ लागेल सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपण हा पूजेचा जो कार्यक्रम आहे तो थोडा फास्ट तुम्हाला दाखवतो, म्हणजे आपला वेळ वाचेल. हळूहळू चालूच आहे, पण बघा तरी पण तुम्ही किती वेळ लागला आपल्या पूजेला. सगळे पंत्या लावायच्या, त्याच्यावरती दुपारचे 2 वाजले होते त्यामुळे कापूर लावून पेटवल्यात पंत्या. आणि हे सगळं झाल्यानंतर पोतराज अंगावरती शाल घेऊन बसतात. त्यानंतर फायनली आता ती वेळ आलेली आहे. आजच्या या कार्यक्रमाचा मेन भाग जो आपण खास शूट करणार आहोत, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तो पोतराज तिकडे बघा तुम्ही, शाला घेतलेले तिथं बसलेले आहेत. काळ्या शर्टावरती जे तुम्हाला व्यक्ती दिसतं ते गुरु आहेत. ते त्या पोतराजांच्या कानामध्ये मंत्र फुकणार आहेत आणि त्यानंतर जे काही घडणार आहे पुढं ते तुम्ही स्वतःच बघा, कारण सांगण्यापेक्षा बघण्यामध्ये खूप मजा येणार आहे तुम्हाला. आणि हे सगळं आश्चर्यकारक आहे. मलाही नवल वाटलं हा कार्यक्रम बघताना. असं काय घडतंय ते तुम्ही स्वतः बघा. सगळ्या महिला एका बाजूला येऊन उभा राहिल्यात. काय घडणार आहे आता याचा अंदाज तुम्हीच लावा. मी काहीच सांगणार नाही, तुम्ही फक्त बघा. वेट अँड वॉच. विश्वाची माता प्रचंड अवतार आई गेली
सखाबाईचं सांग भले. कसं वाटलं रिॲक्शन तर बघा, सगळ्यांची तोंड कशी एकदम नवीन काहीतरी बघितल्यासारखं. शांत वातावरण तयार झालं एकदम. झालतीच परिस्थिती तशी. आता आवरायचं थोडं, इथलं देवीची पूजा करायची, आरती करायची. आरती झाल्यानंतर मग घराकडे निघायचं. घरी गेल्यानंतर एकदा देवी पुढं आरती केली जाते. हो, सगळ्यात महत्त्वाचं आता अंगात येतं. इथं बघा तुम्ही, 1 2 3 4 5 जण. कोणाच्या अंगात येईल सांगू शकत नाही. ऐक ना, बोल भवानी माता की जय.
काय करायला आलायस? अरे बाबा ना आजची चांगली जाती आजची काय काढायचं तसं काय काढायचं जळवात काढून झालेले मित्रांनो. आता आम्ही चाललो घरी. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. माई चल बघू आय कुठेही जाऊ नका मित्रांनो. शेवट अजून बाकी आहे. घरामध्ये गेल्यानंतर डान्स बघा.
आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. आणि लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन अशा एका मनोरंजक व्हिडिओतून आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत आपल्या अमित कांबळे ब्लॉग्स या चॅनलला जोडून राहा. थँक्यू.